न्यू पॅलेसच्या आता एंट्री झालेला आहे। त्याच्याबरोबर तुम्ही साईडला बघितला तर इथं तिकीट आहे। तिकीट आता आपण पहिलं तिकीट काढूया, त्यानंतर आपण आता आत जाऊया। दोघांचं तिकीट काढलेलं आहे, तुम्ही बघू शकता की 80 रुपये तिकीटसाठी लागलेले आहेत। आता आपण पुढे जाऊया। संग्रहालयाची इथून सरळ सर इथून बघू शकता, इथं खाली गेलं की संग्रहालयाच्या इथं जाते। तिकीट घेऊन पुढे आल्यानंतर तुम्हाला पाठीमागे साईडला तुम्ही बघू शकता, पाठीमागे एक तलाव आणि एक केलेला आहे। त्यामध्ये त्या पाठीमागे काय काय रे ते बदक आहेत, मला मी आता दाखवतो ते। हे बघा, पॅलेसच्या आत जायच्या अगोदर पाठीमागे तुम्ही बघू शकता ही तोफ एक ठेवलेली आहे। कोल्हापूर म्हटलं की तुम्हाला कोल्हापूरचा पन्हाळा, रंकाळा, महालक्ष्मी मंदिर, ज्योतिबा मंदिर, अंबाबाईचं मंदिर ही पर्यटन स्थळे आहेत। पण याचबरोबरच कोल्हापूरचे सौंदर्य वाढवणारा छत्रपतींचा राजवाडा हा देखील बघण्यासारखा आहे। हा राजवाडा करवीर संस्थानचे चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कालखंडामध्ये सन 1877 साली ह्या राजवाड्याची बांधकामाची सुरुवात झाली आणि 1884 साली या न्यू पॅलेसचे बांधकाम पूर्ण झाले। हा न्यू पॅलेस बांधण्यासाठी एकूण 7 लाख रुपयांचा खर्च आलेला आहे व याची रचना ही प्रसिद्ध वास्तुशिल्पकार चार्ल्स मार्ट यांनी केलेली आहे। आता ही इमारत जर तुम्ही बघितला तर ही युरोपियन व भारतीय बांधकाम कलेचे मिश्रण असलेली ही इमारत आहे। न्यू पॅलेसमध्ये आजही छत्रपती घराण्यांचं वास्तव्य आहे। ह्या न्यू पॅलेसमध्ये कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टी या पॅलेसमध्ये अतिशय जपून ठेवलेल्या आहेत। या न्यू पॅलेसमध्ये आत एक म्युझियम आहे। त्याच्या म्युझियममध्ये छत्रपती शाहू महाराजांनी परिधान केलेले वस्त्र, त्यांच्यात शिकारी करण्यासाठी केलेल्या तलवारी, बंदुका या सगळं शस्त्रसाठामध्ये अगदी साठवून ठेवलेलं आहे। ही इमारत बांधण्यासाठी जो दगड लागलेला आहे तो म्हणजे ब्लॅक पॉलिश्ड स्टोन। न्यू पॅलेसच्या बाहेर जर तुम्ही बघितला तर तुम्हाला प्राणी संग्रहालय देखील आहे। त्याच्यामध्ये तुम्हाला हरिण, बदक, मोर असे तुम्हाला प्राणी बघायला मिळतील व साईडलाच बाग देखील आहे। न्यू पॅलेसच्या परिसरामध्ये तुम्हाला छत्रपती शाहू महाराज व त्यांच्या राजघराण्यातील अनेक राजांचे तुम्हाला पुतळे पाहायला मिळतील। आता तुम्ही समोर ही मध्यभागी इमारत बघत आहात, त्या इमारतीला एकूण 8 कोन आहेत आणि मनोऱ्यावर जे घड्याळ दिसत आहे ते 1877 साली बसवण्यात आलेला आहे। आता समोर जो मध्ये उंच असलेला मनोरा जर बघितला तर त्याच्यामुळे हा राजवाडा अतिशय सुंदर असा दिसत आहे। आता कडेला भिंतीलगत असलेल्या काचा उतरत्या कमानीने सजवण्यात आलेल्या आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अनेक प्रसंग येथे साकारलेले आहेत। ह्या न्यू पॅलेसच्या आतमध्ये एक म्युझियम आहे। 30 जून 1974 रोजी छत्रपती शाहू महाराजांच्या जन्मशताब्दी निमित्ताने राजवाड्यातील तळमजला हा करवीर संस्थानाचे शेवटचे छत्रपती मेजर जनरल शहाजी महाराज यांच्या नावाने छत्रपती म्युझियम हे सुरू करण्यात आलेलं आहे।
पॅलेसच्या बरोबर समोर इथे पन्हाळगडाची प्रतिकृती तयार केलेली आहे. जर तुम्ही पन्हाळ्याचा व्हिडिओ बघितला नसेल तर त्याची लिंक मी प्लेलिस्टला देतो, तिथून तुम्ही जाऊन पन्हाळ्याचा पण व्हिडिओ बघू शकता. आता ह्या म्युझियममध्ये छत्रपतीच्या काळातील वेगवेगळे फर्निचर, वंश परंपरागत असलेला पाळणा, छत्रपती घराण्यातील सर्व महाराजांचे फोटो आपल्याला इथे बघायला मिळतील. आता म्युझियममध्ये आत गेल्यानंतर तुम्हाला शस्त्र साठवून ठेवलेलं एक स्वतंत्र दालन तुम्हाला बघायला मिळेल. याच्यामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी साठमारी करण्यासाठी वेगवेगळे हत्यारे वापरलेले आहेत, ते तुम्हाला इथे बघायला मिळतील. 10 फूट आकर्षक गन, रायफल अशा अनेक वस्तू तुम्हाला या म्युझियममध्ये बघायला मिळतील. सलमान खान आला काय? सलमान खान ह्या काळात जर हा राजवाडा जर इतका सुंदर दिसत असेल तर आपला रायगडावर जो छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा असेल तो किती भव्य आणि दिमाखात असेल याचा आपण कल्पना करू शकतो. कारण या सभागृहात गेल्यानंतर अतिशय आपलं मन प्रसन्न होतं बघितल्यानंतर. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.